बैलगाडा शर्यती विरोधातल्या सगळ्या याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळल्यामुळे बैलगाडा शर्यतीतले सगळे अडथळे दूर झाले आणि त्यामुळे बैलगाडा शर्यत प्रेमींनी एकच जल्लोष केला। गेला एक तप हा कायदेशीर लढा सुरू होता आणि अखेर बैलगाडा शर्यत प्रेमींच्या लढ्याला यश आलं। त्यामुळे आता बैलगाडा शर्यतीत बळीराजाचा सर्जा राजा आता चौखूर उधळणार आहे। नुकतंच सुप्रीम कोर्टानं बैलगाडा शर्यतीच्या मान्यतेवर आपली मोहर उमटवली आहे। कोर्टाच्या या निकालानंतर राज्यातील बैलगाडा शर्यत प्रेमींनी राज्यभरात एकच जल्लोष केला। बैलगाडा, छकडा, शंकरपट अशी विविध नावानं ही शर्यत ओळखली जाते। खरं तर बैलगाडा शर्यत ही ग्रामीण संस्कृतीची ओळख बनली आहे। ग्रामीण भागात वर्षानुवर्ष बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलं जात आहे। बैलगाडा शर्यती विरोधातील याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळल्यानंतर ग्रामीण भागात अक्षरशः दिवाळी साजरी करण्यात आली। छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, सदा वंदनाचा गेले एक तप बैलगाडा शर्यतींसाठी कायदेशीर लढा सुरू होता। मुंबई उच्च न्यायालयानं 2011 मध्ये बैलगाडा शर्यतीवर बंदी घातली होती। त्यानंतर 20 एप्रिल 2012 रोजी राज्य सरकारनं राज्यात बैलगाडा शर्यतीवर बंदी लागू केली। तर 2014 मध्ये सुप्रीम कोर्टानं तामिळनाडूतील जल्लीकट्टू आणि यासारख्या खेळांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता। त्यामुळे राज्यातील बैलगाडा शर्यत आणि कर्नाटकातील कंबाला या खेळांवर बंदी आली होती। सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर या तिन्ही राज्यांनी वन्यजीव संरक्षण कायद्यात काही सुधारणा करत या शर्यत आणि खेळांना मान्यता दिली। मात्र राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात प्राणी मित्र संघटनांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली। त्यामुळे बैलगाडा शर्यत प्रेमींचा जीव टांगणीला लागला होता। मात्र या कायदेशीर लढाईत बैलगाडा शर्यत प्रेमींचा विजय झाला। हा निकाल बैलगाडा मालकांच्या बाजूने लागल्यामुळं आज संपूर्ण पुणे जिल्ह्यात सकट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे काही सर्व जिल्हे आहेत जिथे जिथे बैलगाडा शर्यती चालतात त्या सर्व जिल्ह्यांमध्ये एक आनंदाचं वातावरण आहे। हा बैलगाडा मालकांसाठी सुवर्ण अक्षराने लिहावा असा दिवस आहे। ह्या दिवसाची सर्व आतुरतेने वाट पाहत होते। कुठेतरी धाकधूक होती की काय निकाल येईल किंवा काय येईल। त्या दृष्टीने सर्व बैलगाडा मालक सुप्रीम कोर्टाच्या निकालाकडे लक्ष लावून होते आणि आज तो निकाल आला आणि सगळे बैलगाडा मालक ह्या निकालातून मोकळे झाले आणि आनंदाचा दिवस साजरा करतायत। सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठानं हा महत्त्वाचा निकाल देताना कायद्यात सुधारणा करण्याचा राज्य सरकारचा अधिकार अबाधित ठेवलाय। तामिळनाडूमध्ये जल्लीकट्टूची 100 वर्षाहून अधिक काळाची परंपरा आहे। हा खेळ तामिळनाडूच्या संस्कृतीचा भाग आहे की नाही हे ठरवण्याचं काम न्यायालयाचं नाही। विधिमंडळानं असं ठरवलं असेल की जल्लीकट्टू तामिळनाडूच्या संस्कृतीचा भाग आहे तर न्यायालय त्यापेक्षा वेगळी भूमिका घेऊ शकत नाही। या संदर्भात निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार विधिमंडळाला आहे। हीच बाब महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यत आणि कर्नाटकातील कंबाला या खेळांना सुद्धा लागू होतो असं मत घटनापीठानं व्यक्त केलं। मुलाबाळांचं मुलींचे लग्न वगैरे आम्ही खिलारी खोंड जगवून त्यांना मार्गदर्शन करून त्यांचे पैसे करून आम्ही शेतकरी लोक त्याचा फायदा घेत होतो। आज खाटीकखान्यात आमची जनावरं जायची बंद झाली त्याबद्दल आम्हाला समाधान व्यक्त करण्यासारखा आनंद वाटतोय। 8 वर्षामध्ये अनेक वेळा शर्यती बंद झाल्या चालू झाल्या पण आज आम्हाला कायमचा निकाल लागणार होता म्हणून उत्सुकता होती आणि खरोखर त्या ठिकाणी आम्हाला बातमी जसं बघायला मिळाली की सुप्रीम कोर्टानं खंडपीठानं या ठिकाणी आम्हाला न्याय दिला, बैलांना या ठिकाणी न्याय दिला आणि आमच्या आयुष्यात आज खऱ्या अर्थानं अनेकदा दुसऱ्यांदा दिवाळी साजरी करायची वेळ आली। पश्चिम महाराष्ट्रात छकडा शर्यत, विदर्भात शंकरपट तर उत्तर मध्य महाराष्ट्रात शेंबी म्हणून ही शर्यत ओळखली जाते।
शर्यतीसाठी बैलांचा वापर केला जातो, मात्र यात बैलांचा अमानुष छळ केला जात असल्याचा आरोप प्राणीमित्र संघटनांकडून करण्यात आला आणि त्यामुळेच बैलगाडा शर्यतींवर बंदी घालण्यात आली. हा बैलगाडा प्रेमींनी विषय लावून धरला आणि बैलगाडा शर्यत सुरू व्हावी म्हणून कायदेशीर लढाई लढली. त्यावेळेची दूरदृष्टी देवेंद्रजींची होती. त्यांनी सांगितलं बैल हा प्राणी पळू शकतो, याच्याकरता आपल्याला काय करता येईल. तर त्यांनी एक समिती गठीत केली, त्याच्यामध्ये तज्ञ हे घेतले त्यामध्ये आणि बैल हा प्राणी पळू शकतो अशा प्रकारचा अहवाल तयार केला. त्याच्यामुळे बंदी पण उठली आणि आज हा निर्णय घेण्यासाठी कोर्टाला कुठल्याही प्रकारची अडचण आली. अनेक अडथळे पार करून बैलगाडा शर्यतीचा मार्ग अखेर मोकळा झाला. 11 जुलै 2011 मध्ये चित्ता, माकड, वाघ, अस्वल आणि सिंह यांच्या यादीत बैलांचा समावेश करण्यात आला होता. त्यानंतर सप्टेंबर 2012 मध्ये प्राणी कल्याण कायदा समितीनं बैलगाडा शर्यतीवर बंदी का घालू नये अशी विचारणा केल्यानंतर तत्कालीन राज्य सरकारनं शर्यतींवर बंदीचा अध्यादेश काढला. मात्र त्या अध्यादेशाला विधी आणि न्याय विभागाची मान्यता नसल्याचा दावा बैलगाडा मालकांनी करत न्यायालयीन लढाई सुरू केली. 11 फेब्रुवारी 2013 मध्ये सर्वोच्च न्यायालयानं तामिळनाडूतील जल्लीकट्टूच्या धर्तीवर बैलगाडा शर्यतीच्या बंदीला स्थगिती दिली होती. पुढे 15 फेब्रुवारी 2013 ला राज्यात नियम आणि अटीनुसार बैलगाडा शर्यतीला मान्यता दिली गेली. 2013-14 दरम्यान बैलगाडा शर्यती दरम्यान अटी आणि नियमांची पायमल्ली झाल्याचा दावा प्राणीमित्र संघटनांनी सुप्रीम कोर्टात केला. प्राणीमित्र संघटनांच्या तक्रारीची दखल घेत सुप्रीम कोर्टानं राज्य सरकार आणि बैलगाडा मालकांवर ताशेरे उडत बैलगाडा शर्यतींवर बंदी घातली. जानेवारी 2017 ला तामिळनाडूमध्ये जल्लीकट्टू सुरू करण्यासाठी जनतेत मोठा उद्रेक झाला. तामिळनाडू सरकारनं त्यासाठी खास नवीन कायदा करून जल्लीकट्टूसाठी केंद्राकडून परवानगी घेतली आणि त्याच धर्तीवर महाराष्ट्र, केरळ आणि पंजाबमध्ये बैलगाडा शर्यती सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला. आता सुप्रीम कोर्टानं बैलगाडा शर्यतींचा मार्ग मोकळा केला असला तरी बैलगाडा मालक आणि जिल्हा प्रशासनाची जबाबदारी वाढली आहे. भविष्यात बैलगाडा शर्यती या प्रशासनानं घालून दिलेल्या अटी आणि नियमानुसार होतील अशी प्राणी मित्र संघटनांना अपेक्षा आहे. तर आम्ही अशी आशा ठेवतो की डिस्ट्रिक्ट कलेक्टर ह्या आदेशाचं पूर्ण पालन करतील आणि प्राण्यांवरती क्लेश होणार नाही, त्यांना मारलं जाणार नाही, त्यांना त्रास दिला जाणार नाही याची काळजी घेतील. 12 वर्षानंतर बैलगाडा शर्यतीतला कायदेशीर अडथळा दूर झाल्यानं बैलगाडा मालकांना आकाश ठेंगणं झालंय. पेटावाल्यांना तसं सांगायचं म्हणलं तर त्यांनी कधी कुणाच्या गोट्यात येऊन बघितलं नाही की बाबा बैलांना खायला काय किंवा कसं त्यांचं संगोपन केलं जातं. त्यांनी उगाच आपलं मारायची म्हणून हवेत गोळी मारली होती. त्यांनी घाटात काय कुणी काय करत असेल त्यांच्याकडे बघितलं असेल, परंतु जे मुलाप्रमाणे बैलांना जपतात ते कुणी बैलांचा छळ करू शकत नाही. 12 वर्ष प्रवास हा अतिशय कठीण झाला. खरं पाहिलं तर आज बैलगाडा शर्यत बंद जरी होत्या तरी माझा शेतकरी राजा हा त्या बैलाला कधी विसरला नाही. वर बैलाला जास्तीत जास्त जीव लावला. आपण पाहिलं असं काही काही ठिकाणी गोठ्यामध्ये येशी सुद्धा बैलांसाठी लावलेले आहे. त्यांचं खाण्याचा जो आपण खुराक म्हणतो ते आपल्या घरातल्या मुलाला देखील देऊ शकत नाही, असा खुराक त्या बैलांना दिला जातो. खरं तर सुप्रीम कोर्टानं यापूर्वीच काही अटी आणि शर्तींवर बैलगाडा शर्यतींना मान्यता दिली. त्यामुळे राज्यात बैलगाडा शर्यतींचं आयोजन केलं होतं. मात्र सुप्रीम कोर्टात त्याविरोधातील याचिका प्रलंबित असल्यामुळे कोर्ट या प्रकरणी काय निकाल देणार याची सगळ्यांनाच उत्सुकता होती. सुप्रीम कोर्टानं बैलगाडा शर्यती विरोधातील याचिका फेटाळल्यामुळे भविष्यात विना अडथळा गावागावात शर्यती पार पडणार आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज कसबेसह गोविंद बाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड. बैलगाडा शर्यतीमध्ये बैलांना मारहाण केली जाते, त्यांचा अमानुष छळ केला जातो असा आरोप प्राणीमित्र संघटनांनी केला होता. मात्र कोर्टासमोर त्यांचा हा दावा काही टिकला नाही. बैलगाडा मालक बैलांना पोटच्या लेकराप्रमाणे सांभाळतात, त्यांना विशिष्ट प्रकारचं खाद्य दिलं जातं. पाहुयात याविषयीचा हा स्पेशल रिपोर्ट. बैलगाडा शर्यतीतील बैलांसाठी अंकित जाधव यांनी हा खास गोठा तयार केलाय. पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील नांदूर गावचे रहिवासी असलेल्या जाधव कुटुंबानं गेल्या 4 पिढ्यांपासून बैलगाडा शर्यतीचा छंद जोपासला. त्यांच्या गोठ्यातील दावणीला लहान मोठे मिळून एकूण 10 बैल आहेत. शर्यतीच्या बैलांची खास ठेप ठेवली जाते. केवळ हिरवा आणि वाळलेला चारा नाही तर डाळ, कडधान्य आणि सकस पशु खाद्य सुद्धा दिलं जातं.
एक मोठा बैल आणि त्याच्या पाठीमागे तयार करणारी एक 8 महिन्यापर्यंतची गोरं, अशा स्वरूपाची सर्व आमची त्या ठिकाणी बैल आहेत. विविध घाटामध्ये आम्ही त्या ठिकाणी जात असतो. मग आमचा नांदूरचा घाट असेल किंवा आंबेगाव तालुका असेल, जुन्नर तालुका असेल, त्या ठिकाणी खेड, मोशी हवेलीपर्यंत, पारनेरपर्यंत आम्ही सर्व ठिकाणी बैलगाडा घेऊन जात असतो. अलीकडच्या काळात बैलगाडा शर्यतीला मोठं ग्लॅमर प्राप्त झालंय. त्यामुळे शर्यतींसाठी बैल पाळणाऱ्यांची संख्या वाढली आहे. खरं तर बैलगाडा शर्यतींच्या बैलांवर बराच खर्च करावा लागतो. तसंच बैल मालकाकडून शर्यतीच्या बैलांची विशेष काळजी घेतली जाते. अंकित जाधव यांच्या बैलांच्या दिमतीसाठी एक खास पशुवैद्य देखील आहे. डॉक्टरच्या सल्ल्यानुसार अगदी वेगवेगळ्या प्रकारचे त्याला मग कडधान्य असतील, त्याला लिव्हर टॉनिक असतील, मिनरल मिक्सचर असतील, कार्बोहायड्रेट्स असतील, प्रथिने असतील, प्रोटीन्स असतील, जेणेकरून तो बैल, ते वासरू लहानपणाचं जास्तीत जास्त पटकन फिजिकल मोठं होऊन शर्यतीमध्ये तयार केलं जातं. बैलगाडा शर्यतींसाठी आरड्या प्रेक्षकांमध्ये पुरुषांची संख्या लक्षणीय असते. मात्र अलीकडच्या काळात पुरुषांप्रमाणेच आता महिला वर्गातही बैलगाडा शर्यतीविषयी आवड निर्माण झाली आहे. आमची बैलं जेव्हा घाटात जातात तेव्हा आम्ही बैलांना ओवाळून घाटात पाठवतो आणि घाटात आमची जेव्हा बारी असेल तेव्हा आम्ही नक्कीच आवर्जून घाटात जातो बैलांची बारी बघायला. आणि बाकीच्यांचे पण खूप छान छान बाऱ्या असतात. म्हणजे एक उत्साह वेगळाच असतो की किती सेकंडमध्ये आपली बारी येते. आणि घरी आल्यावरती विचारण्यापेक्षा आम्ही घाटात जाऊन जी मज्जा असते ती वेगळीच असते. जाधव यांच्याप्रमाणे चिखले कुटुंबालाही बैलगाडा शर्यतीचा नाद आहे. त्यांच्याकडेही शर्यतीसाठी बैल आहेत. 1 ते 1.5 वर्ष वयाच्या गोऱ्यांना जवळच्या घाटात शर्यतीचा सराव दिला जातो. घाटात शर्यतीसाठी तरबेज असलेल्या बैलांना बाजारात मोठी किंमत असते. हे वासरू आहे ना, हे पंढरपूरवरून आणलेलं. हे 5 महिन्याचं असताना, तर ते आता 12 महिन्याचं झाले. तर ते सुरुवातीला आम्ही असंच मोकळ्या घाटात 2-4 वेळा धरलं आणि नंतर मग त्याला आम्ही याला नेलं भरलेल्या घाटात. तर ते आता 1 नंबरमध्ये पळतंय. असे आमच्याकडं 8-9 वासरं आहेत पूर्ण. 5 ते 6 महिन्याचे वासरं होते. पण त्यांना ट्रेनिंग देण्यासाठी आम्हाला त्यासाठी बैलगाडा घाटामध्ये त्यांना न्यावं लागतं. एक 8 दिवसातून एकदा त्यांना घाटाचं ट्रेनिंग द्यावं लागतं. नंतर ते मोठ्या यात्रेमध्ये त्यांना घेऊन ते भिजत नाहीत बैल. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे तापमान चांगलंच वाढलंय. त्यामुळे वाढत्या उन्हाच्या झळा मुख्या जित्राबांना बसू नये म्हणून पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातल्या पेठचे रहिवासी असलेल्या बैलगाडा मालक दिलीप पवळे यांनी आपल्या बैलांसाठी कडब्यापासून खास आगळा वेगळा गोठा तयार केलाय. हा गोठा बैलगाडा प्रेमींसाठी आकर्षणाचा केंद्र ठरलाय. घरात 2 पोरं आणि दाराशी 2 गोरं ही त्या शेतकऱ्याची संपत्ती असते. हे अनेक वेळा सांगून म्हणून एक आमच्या घरी ट्रॅक्टर आहे. शेती करायची साधनं भरपूर आता निघली, यांत्रिक पद्धती निघली आहे. परंतु एक महाराष्ट्राची शान आणि गोवत्स पालन करून बैलांची शान टिकवणे, आपल्या शेतामध्ये मांडव करून आज हे राखण जतन करून ठेवणे जवळजवळ आज छंद आमच्या पिढीला 4 पिढ्यांना आहे. आता बैलगाडा शर्यतींना आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातोय. परदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी बैलगाडा घाटात खास प्रेक्षक गॅलरी उभारून घाटाला स्टेडियमचं स्वरूप देण्याची कल्पना आहे. शिरूरचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे त्यासाठी पाठपुरावा करतायत. या संपूर्ण बैठक व्यवस्थेचं जे शेड असेल, जे ॲम्फी थिएटर सारखं शेड असेल, याचा सुद्धा उपयोग होऊ शकेल अशा पद्धतीनं हे संपूर्ण स्टेडियम बनावं. त्यामध्ये आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी सुद्धा बसण्याची एक वेगळी सुविधा असेल. सुप्रीम कोर्टाच्या निकालामुळे बैलगाडा शर्यतीवरच्या कायद्याचं मळब दूर झालंय. त्यामुळे आगामी काळात राज्यभरात बैलगाडा शर्यतींचं आयोजन केलं जाणार आहे. ग्रामीण भागातील मैदानी खेळाला आता सरकारचं अभय मिळालं. त्यामुळे भविष्यात बैलगाडा शर्यतीला चांगले दिवस येणार आहेत. रायचंद शिंदेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, जुन्नर.
वेळ झाली आहे एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत. शेती व्यवसायाची ओळख बनलेली आहे. अस्सल मातीतल्या या रांगड्या खेळाला पुन्हा एकदा चांगले दिवस आले. पण आता हा केवळ एक खेळ राहिलेला नाही, तर ग्रामीण अर्थव्यवस्थेला ही शर्यत पूरक ठरतीये. मित्रांनो, ज्या बारीनं मावळ तालुक्याचा नावलौकिक केला, असं मावळ तालुक्यातील नवला गुमराच्या समृद्धी ग्रुपच्या अध्यक्षाचा आणि मावळ तालुक्यातील नवला गुमरा गावच्या माजी सरपंचाचा आदर्श गाडा मालकाचा खेळ बघतोय. बारीच्या मला गा तुकारामच्या रामजामला काढला गाडा नवला गुमरा, मावळ तालुका मावळ. मराठी मातीतला अस्सल रोमांचक खेळ, शेतकऱ्यांचा जीव की प्राण. बैलगाडा शर्यत म्हटलं की डोळ्यासमोर येतात ते गुलालाच्या धुरळ्यात वाऱ्याच्या वेगानं बेफाम होऊन धावणारे बैल, आसमंत दुमदुमून टाकणारा बैलगाडा प्रेमींचा जल्लोष आणि मैदानात बैलांच्या खुरांनी उडालेला धुरळा. अंगावर रोमांच उभा करणारा, आसमंत व्यापून टाकणारा मराठी मुलखातला अस्सल देशी खेळ. गावागावात भरणाऱ्या जत्रांमध्ये बैलगाडा शर्यतींचं आयोजन होतं. बैलगाडा शर्यतीच्या बारीला शेकडो वर्षांची परंपरा आहे. बैल हा कृषी संस्कृतीचा कणा आहे. शेतीची कामं संपल्यानंतर गावाच्या जत्रेत बैलगाडा शर्यतीची प्रथा वर्षानुवर्षे इथल्या मातीनं जपली आहे. बैलगाडा शर्यतीसाठी खास जातीवंत खिलार जातीच्या बैलांचा वापर केला जातो. बैलगाडा शर्यत म्हटलं की पंचक्रोशीतील गावकरी शर्यतीच्या ठिकाणी हजेरी लावतात. जसा शर्यतीतून शेतकऱ्यांना आनंद मिळतो, तसंच ग्रामीण भागाच्या अर्थव्यवस्थेला चालनाही मिळते. पुणे जिल्ह्याच्या मावळमध्ये बैलगाडा शर्यतीच्या दरम्यान मोठी आर्थिक उलाढाल होते. बैलगाडा शर्यत आयोजकांकडून आकर्षक बक्षिसं दिली जातात. त्यामध्ये जेसीबी, ट्रॅक्टर, जीप, मोटारसायकल आणि अगदी सोन्याच्या दागिन्यांचाही समावेश असतो. त्यामुळेच राज्यभरातील गाडा मालक मावळातल्या बैलगाडा शर्यतीला न चुकता हजेरी लावतात. आता इनामासाठी टू व्हीलर आल्या, 10 टू व्हीलर ठेवल्या जातात समजा, त्याच्यानंतर 4 व्हीलर ठेवली जाते. मग गोरगरीब गाडा मालक आहे त्यांना टू व्हीलर कोण घेऊ शकत नाही, पण लाखभर रुपयाला गाडी भेटली. मग गाड्याच्या निमित्तानं ते गाडी आनंद व्यक्त होतो ना गाडी भेटली की. आम्ही असं ठरवलं, माझ्या मित्रांनी म्हणलं आपण याचा वाढदिवस कसा तरी घालू. तर आम्ही याच्या अगोदर ह्या वाढदिवसाच्या अगोदर सतत 3 वर्ष आम्ही वाढदिवस घातला ह्या बैलाचा. तर ह्या बैलाचा वाढदिवस घालताना आता तर शेवटचं 3रं वर्ष होतं. म्हणून या बैलाच्या वाढदिवसानिमित्त कमीत कमी 600-500 गाडा पळवलेला आहे आम्ही. या वाढदिवसाला एकूण किती खर्च केला तुम्ही? ह्या वाढदिवसाला कमीत कमी 22 ते 23 लाख रुपये खर्च केला. बैलगाडा शर्यत म्हटलं की हातावरचं पोट भरणाऱ्यांना एका दिवसाचा का होईना पण रोजगार मिळतो. शर्यतीच्या परिसराला जत्रेचं स्वरूप येतं. खाद्यपदार्थांपासून ते भंडाऱ्यापर्यंत विविध वस्तूंच्या विक्रीची दुकानं थाटली जातात. बैलगाड्या शर्यत चालू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात भांडारा उधळला जातो. एक बैलगाड्याचा आनंद असतो. भांडारा म्हणजे एक नंदीचा हा भांडारा आहे, त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणात विक्री होती व छोटे मोठे धंदे व्यावसायिक त्याच्यानंतर पोट भरू शकतात. सध्या कडक उन्हाळा असला तरी बैलगाडा प्रेमी रखरखत्या उन्हात शर्यत पाहण्यासाठी येतात. त्यामुळे शर्यतीच्या परिसरात लिंबू सरबत आणि शीतपेय विक्रेत्यांची चांदी होते. सुप्रीम कोर्टानं बैलगाडा शर्यतींचा मार्ग मोकळा केल्यानं या व्यावसायिकांनी समाधान व्यक्त केलंय. बैलगाडा शर्यत चालू झाल्यापासून आमचा धंदे चालू झाले आणि त्याच्यामुळे आम्हाला जरा व्यवसाय करता आला. घरी बसून काय काम नव्हतं, काय नव्हतं. कोरोनाच्या काळात घरीच बसून होते. आता बैलगाडा शर्यत चालू झाल्यापासून आम्हाला जरा उत्साह वाढलाय, काम करता येते.
बैलगाडा शर्यतीवर टेम्पो चालक, मंडप, साऊंड सिस्टीम, शीतपेय आणि खाद्यपदार्थ विक्रेते अशी अनेकांची गुजराण चालते. शर्यतीच्या ठिकाणी जणू एक दिवसाची जत्राच भरते. पुणे जिल्ह्यात कुठेही बैलगाडा शर्यत असली की हे विक्रेते तिथे जाऊन दुकान ठेवतात. त्यामुळे या शर्यती छोट्या व्यावसायिकांसाठी वरदान ठरतायत. मावशी, बैलगाडा स्पर्धा सुरू झाल्यावर काय नेमका फायदा होतो? आमचा धंद्याचा व्यवसाय एक नंबर चालला आता गाड्या चालू झाल्यापासून. मावळमध्ये बैलगाडा शर्यतीचा मोठा चाहता वर्ग आहे. गावातील जत्रा तसंच विविध कार्यक्रमाच्या निमित्तानं बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलं जातं. इथल्या जमिनीला सोन्याचा भाव असल्यानं मावळमधील बहुतेक शेतकरी आर्थिकदृष्ट्या सधन आहेत. त्यामुळे गावागावात बैलगाडा स्पर्धा भरवण्याची जणू काही चढाओढ लागल्याचं पाहायला मिळतं. बैलगाडा शर्यतीच्या दरम्यान कोटीच्या घरात खर्च केला जातो. बक्षिसांची खैरात केली जाते. विशेष म्हणजे या शर्यतींना सर्व पक्षांचे नेते आवर्जून हजेरी लावतात. नुकताच मावळात हिंद केसरी 2020 बैलगाडा स्पर्धा पार पडली. त्याला विरोधी पक्षनेते अजित पवारांनी हजेरी लावली. यावरून बैलगाडा शर्यतीचं महत्त्व तुमच्या लक्षात आलं असेल. खरं तर एकेकाळी बैल हा शेतीचा कणा होता. शेतीच्या कामासाठी बैलांचा वापर केला जायचा. पण शेतीच्या यांत्रिकीकरणामुळे बैल शेती कामातून हद्दपार होत चाललाय. मात्र बैलगाडा शर्यतीमुळे बैलांना महत्त्व आलंय. गोवंश पालनाकडे शेतकरी वळलाय. आता बैलगाडा शर्यतीला कोर्टाच्या निर्णयाचं बळ मिळाल्यानं ग्रामीण भागातील बैलगाडा शर्यतीचा धुरळा असाच आसमंतामध्ये उडत राहणार आहे. गणेश दुडम, न्यूज 18 लोकमत, मावळ. आणि यासोबतच न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये आता वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.